श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या चुका होऊन जातात. आपण म्हणतो मी उपवास केला, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले. तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्ट चतुर्थीचा उपवास हा केला जातो. मनोभावे व्रत केले जाते. मनोभावे व्रत केल्यास बाप्पा आपल्यावरती येणारे सर्व संकटे, विघ्ने दूर करतात. तसेच गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी देखील गणपती बाप्पाची पूजा सेवा ही केली जाते. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा पूजा करत असतो तर पूजा करण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आपण जर गोमूत्र शिंपडून मग पूजा सेवा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरते. कारण की भरपूर वेळा घरामध्ये आपण मांसाहार करत असतो किंवा घरामध्ये अशा काही व्यक्ती येतात की त्यांनी देखील मांसाहार हा केलेला असतो. ती नकारात्मकता दूर होण्यासाठी, तसेच आपण घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो, तर आपण आपल्या घरामध्ये अगोदर गोमूत्र शिंपडावं आणि मग त्यानंतर आपण पूजा करायची आहे. किंवा तुम्ही अगदी फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकू शकता. यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते. तर आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तसेच पिवळी मोहरी ही देखील पाण्यामध्ये टाकावी. पिवळी मोहरी ही देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. तसेच गोमूत्र टाकावं आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी आपण पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. तर या सर्व वस्तू टाकून आपण फरशी पुसायची आहे. आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते. अगदी आपल्या इथे देखील कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. मग त्यांना आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही, मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या पाण्याने फरशी पुसायची आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावावं. तसेच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे जरी शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे होऊ द्यायचे नाही. अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा अगदी मोठी माणसं असतील तर त्यामध्ये देखील भांडण, तंटे, वादविवाद होऊ द्यायचे नाही. मग अगदी जावा असतील किंवा सासू सुना असतील, आपण अगदी घरामध्ये भांडण केले आणि त्यानंतर आपण पूजा सेवा केली तर आपलं देखील लक्ष लागत नाही. आपलं देखील मन हे त्या भांडणाकडेच असते. त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्यासोबत असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले वागतात, चांगले बोलतात, म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो. पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण अशा व्यक्तींसोबत चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण आसन घेऊन बसत असतो, तर आसन देखील काळ्या रंगाचं नसावं. कारण की आपण पूजा करताना जे काही वस्त्र परिधान करत असतो ते देखील काळ्या रंगाचे नसावे. मग काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण लावायची नाही. मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जातो, पण आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तसेच चतुर्थीचा उपवास आपल्याला जर करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील आवश्यक आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही. चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नये असे म्हणतात. मग अगदी आपण उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण सेवा देखील करू शकता. या दिवशी आपण गणपती अथर्वशीचे पठण आवर्जून करावे. तसेच आपल्या मुलांना देखील हे पठण करायला लावावे किंवा श्रवण केलं तरी पण चालेल. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो, आपल्या मुलांना मिळत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये. अगदी दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण
आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला खाण्यासाठी देऊ शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. आपण त्या व्यक्तीला काहीतरी दान केलं तर त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला नैवेद्य दाखवताना देखील आपण काही चुका या टाळल्या पाहिजेत. आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये आपण मिरचीचा वापर करायचा नाही. शक्यतो तेल आणि मिरची या दोन्हींचा वापर करू नये. आपण तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न आवडते, त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. जास्त तिखट कोणतेही नैवेद्य आपण बाप्पाला अर्पण करायचे नाही. तसेच आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, अर्पण केल्यानंतर तो लगेच आपल्याला काढायचा नाही. नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद आपल्याला काढायचा आहे. आता आपल्याला इथे लहान मुले असतात किंवा शेजारी देखील लहान मुले असतात. आपण त्यांना आरतीसाठी बोलवलं किंवा घरामध्ये जरी लहान मुले असली तरी पण त्यांना प्रसादाची अपेक्षा असते. मोदक आपल्याला कधी मिळतील ही अपेक्षा असते. आपण लहान मुलांना मोदक हे लगेच दिले तरी पण काही एक हरकत नाही, कारण की लहान मुले ही देवाघरची फुले आहेत असं म्हणतात. आपण त्यांना दिलेलं अन्न हे देवापर्यंत पोहोचतं, बाप्पापर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे. तसेच आपण कधी नैवेद्य तर तसंच राहिला तर आपण दुसऱ्या दिवशी गोमातेला घेऊन जातो किंवा कुत्र्यांना खाऊ घालतो किंवा आपण त्याच दिवशी गाईला कुत्र्याला देखील नैवेद्य देत असतो. पण तेव्हा तो नैवेद्य तसाच जमिनीवरती पडून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. भरपूर वेळा गाय आणि कुत्रा जर यांना तो नैवेद्य खाल्ला नाही तर तो नैवेद्य तसाच कचऱ्यामध्ये जात असतो. त्यामुळे अर्पण केलेला नैवेद्य हा वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे. पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायीला खाऊ घालावे. नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा. असे केल्याने देव हा प्रसन्न होतो. तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी शनिवारचा जो अगोदरचा दिवस आहे म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी देखील आपण घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही किंवा घरामध्ये दुसरे काही व्यक्ती असतील तर त्यांना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. अगदी त्यांनी जरी मांसाहार केला तर त्यानंतर आपण जो काही उपवास करतो किंवा आपण सेवा करतो तर त्याचे देखील फळ आपल्याला मिळत नाही. तसेच अगदी शुक्रवारी संध्याकाळी देखील जेवणामध्ये कांदा लसूण याचा वापर आपण करायचा नाही. आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. आता आपण अगदी शनिवारी उपवास केला असेल किंवा अगदी केलाही नसेल तरी पण आपण घरामध्ये काही भाज्यांचे सेवन हे करायचे नाही. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आता या दिवशी आपण दुधी भोपळ्याची भाजी ही बनवायची नाही. तसेच कोबीची भाजी असेल, वांग्याची भाजी असेल तर या 3 भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील या 3 भाज्यांचे सेवन करायचे नाही. तसेच अगोदरचा दिवस देखील टाळायचा आहे. उलट सात्विकच अन्न आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर अशा काही वस्तू आहे की ज्या आपण कोणालाही देऊ नये. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे साखर आणि मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं. आपण जर या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. त्यामुळे उलट या गोष्टी संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. आणि आपण दूध दही देखील संध्याकाळच्या वेळी कुणालाही द्यायचं नाही. आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळी देखील आपण दूध दही कुणालाही देऊ नये. यामुळे आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.